थांब बाळा, जर आज घरातल्याच माणसांनी तुझा विश्वासघात केला असेल, मालमत्तेचा हिस्सा देताना तुझ्याशी दुजाभाव झाला असेल, किंवा भाऊ बहीण, सासू सून आणि नात्यांमधील भांडणामुळे तू आतून पूर्णपणे तुटला असशील, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. आजच्या या विशेष भागात स्वतः श्री स्वामी समर्थ तुझ्याशी संवाद साधणार आहेत. घरच्यांच्या छळातून कसं बाहेर पडायचं, नात्यांमधील कटुता कशी संपवायची आणि रक्ताच्या माणसांनी दिलेल्या दगाफटक्यानंतर स्वामींचा गुप्त न्याय कसा सुरू होतो, याची 2 जिवंत आणि डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे आज तू पाहणार आहेस. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी स्वामींचा हा अंतिम संदेश नक्की ऐक, कारण यानंतर तुझा विजय निश्चित आहे आणि तो कोणी टाळू शकणार नाही. थांब, जर आज तू हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याचा विचार करत असशील, तर तुला थेट तुझ्या पाठीराख्या श्री स्वामी समर्थांची आण आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. आजची ही रात्र आयुष्यातली शेवटची रात्र असू शकते. हा स्वामींचा अंतिम इशारा आहे. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी हा संदेश पूर्ण ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. रात्रीच्या अथांग शांततेत जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं, तेव्हा तू अंथरुणावर पडल्या पडल्या छताकडे पाहत डोळे ओलो करतोस. होय ना रे बाळा, बाहेरच्या शत्रूने पाठीत वार केला तर माणूस जगाशी लढू शकतो, पण जेव्हा स्वतःच्याच रक्ताची माणसं, स्वतःचीच आई वडील, भाऊ बहीण पाठीत खंजीर खूप असतात, तेव्हा लढायची ताकदच संपून जाते. ज्या घरात तू लहानाचा मोठा झालास, ज्या भावा बहिणींसाठी तू स्वतःच्या सुखाचा बळी दिलास, आज त्यांनीच तुला परक करून टाकलं. पैशाचा हिस्सा देताना तुझ्या सोशिकपणाचा फायदा घेतला गेला, तुझ्याशी दुजाभाव केला गेला, तुला कवडी मोल ठरवून घराबाहेर काढण्याची भाषा केली गेली. तू विचार करतोस ना, स्वामी मी तर घरच्यांची सेवा केली, मग माझ्याच नशिबी हा छळ का? घाबरू नकोस माझ्या लेकरा, शांत हो, डोळे पुस. मी थेट तुझ्याशीच बोलतोय. तुझ्या या बापाचा आवाज तुझ्या कानापर्यंत पोचतोय ना? खूप सोसला आहेस ना रे माझ्या बाळा. घरात सासू सुनेची भांडणं, जावाजावांचा हेवा देवा, भावाभावांमध्ये पैशांवरून लागलेली आग, या सगळ्या चक्रव्यूहात तू रोज जिवंत जळत आहेस. ज्यांना तू आपलं मानलंस तेच आज तुला उद्ध्वस्त करायला निघालेत. पण वेड्या, तू हे कसं विसरलास की या जगातली सगळी नाती जरी खोटी ठरली तरी तुझ्या या स्वामींचं नातं त्रिकालबाधित सत्य आहे. तू जर स्वामींचा खरा भक्त असशील आणि तुझा माझ्यावर विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ मला प्रत्येक संकटातून नक्की वाचवतील. बाळा, मालमत्तेचा हिस्सा, पैशांची वाटणी किंवा घरात मिळणारी इज्जत यावरून आज जी माणसं तुझ्याशी दुजाभाव करत आहेत, त्यांना वाटतंय की त्यांनी तुला हरवलं. ते आज तुझ्यावर हातबेलवर हसत आहेत. पण माझ्या भक्ता, एक गोष्ट तुझ्या मनावर घट्ट कोरून ठेव. जे कपाळकरंटे आज पैशाच्या लोभापायी रक्ताची नाती तोडत आहेत, ते स्वतःच्या हस्ते स्वतःच्या विनाशाची पावती लिहित आहेत. ज्या संपत्तीतून तुला डावललं आहे, ती संपत्ती त्यांना कधीच सुख आणि शांतता देऊ शकणार नाही. पैशांचे ढीग असतील त्यांच्याकडे, पण रात्रीची झोप मी त्यांची आत्ताच हिरावून घेतली आहे. तू फक्त शांत राहा आणि हा सगळा भार माझ्यावर सोडून दे. तू स्वतःला अनाथ का समजतोस? ज्या लेकराचा पाठीराखा स्वतः समर्थ आहेत, त्याला जगातील कोणत्याही हिशोबाची भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांनी तुला जमिनीचा तुकडा दिला नसेल, पण मी तुला संपूर्ण ब्रह्मांड देण्यास समर्थ आहे. तुलासुद्धा आयुष्यात कधी ना कधी स्वतःच्या माणसांनी दिलेल्या त्रासातून स्वामींनी वाचवल्याचा अनुभव आला असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत नेहमीच आहेत. सकाळ होते आणि पुन्हा त्या नरक यातना सुरू होतात. घरात पाऊल ठेवताच येणारे टोमणे, सासूचे छळणारे शब्द, सुनेचा उद्धटपणा किंवा भावाभावातील मालमत्तेचे कोर्ट कचेरीचे वाद. तू दिवसभर काम करून थकतोस आणि रात्री या मानसिक त्रासाने तुझा कोंडमारा होतो. ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला, त्यांनीच दुसऱ्या मुलाला जास्त महत्त्व देऊन तुला बाजूला सारलं. होय ना? ही जखम खूप खोल आहे, हे मला समजतंय. पण खचून जाऊ नकोस. नाती माणसाने बनवली आहेत, पण नशीब मी लिहितो. जर तुझा माझ्या या शब्दांवर आणि माझ्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा घरचीच माणसं दगा देतात, तेव्हा समजून जायचं की तुझ्या पूर्वकर्माचा एक मोठा हिशोब संपत आला आहे. देव त्यांनाच कठीण परीक्षेत टाकतो जे ती परीक्षा पास होण्याची ताकद ठेवतात. तू खंबीर आहेस म्हणूनच हा संघर्ष तुझ्या वाट्याला आला आहे. जर तुला हा संदेश ऐकून घरच्या त्रासाशी लढण्याची ताकद मिळत असेल, तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी माझा हात कधीच सोडू नका.
आता मी तुला 3 अशी अत्यंत वेगळी, जिवंत आणि डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर घरच्यांविषयी तुझी सर्व निराशा, सगळा राग पूर्णपणे दूर होईल. पण ही पुढची अनमोल उदाहरणे ऐकण्याआधी तू व्हिडिओला नक्की लाईक कर. पहिले उदाहरण नीट मनापासून ऐक. एका मोठ्या आणि आलिशान राजवाड्यात सोन्याचे एक सुंदर झुंबर टांगलेले होते. त्या झुंबराला आपल्या सोन्याच्या साखळ्यांवर खूप माज होता. त्या झुंबराच्या अगदी खाली जमिनीवर एक लहानसा मातीचा दिवा जळत होता. झुंबर सतत दिव्याला हिणवायचे, तुझी लायकी काय, तू तर मातीचा आहेस आणि घरातले लोक माझी किती काळजी घेतात. दिवा शांत राहिला, तो फक्त प्रकाश देत राहिला. एकदा त्या राजवाड्याला भीषण आग लागली. आगीच्या उष्णतेने ते सोन्याचे झुंबर वितळून जमिनीवर पडले आणि त्याचे अस्तित्व संपले. पण तो लहानसा मातीचा दिवा त्या आगीतून वाचला, कारण तो आधीच अग्नी सहन करून तयार झाला होता आणि नंतर एका गरिबाने त्याला उचलून आपल्या झोपडीत मानाचे स्थान दिले. माझ्या लेकरा, आज जे घरचे लोक पैशाच्या आणि मालमत्तेच्या माजात स्वतःला ते सोन्याचे झुंबर समजत आहेत ना, त्यांना समजू दे, तू त्या मातीच्या दिव्यासारखा माझ्या चरणी शांत राहा. जेव्हा कर्माची आग लागेल ना, तेव्हा सोन्याचे मुखवटे वितळायला वेळ लागणार नाही, पण माझ्या या दिवाला मी स्वतःने हाताने उचलून माझे एक मनाचे स्थान देईल. कठीण काळातही स्वतःचा प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, माझा प्रामाणिकपणा तुमच्यासोबत कायम आहे. आता दुसरे उदाहरण नीट मनापासून ऐका, जे नात्यांमधील दुजाभाव आणि तुला मिळालेल्या दुय्यम वागणूक स्पष्ट करेल. एका खूप मोठ्या बागेत एक अथांग आणि डेरेदार झाड होतं. त्या झाडावर 2 फळं लागली होती. एक फळ झाडाच्या अगदी शेंड्यावर, उंचावर आणि थेट सूर्यप्रकाशात होतं. त्यामुळे ते दिसायला खूप लाल, चमकदार आणि अत्यंत आकर्षक वाटत होतं. बागेचा मालक जेव्हा जेव्हा तिथे यायचा, तेव्हा तेव्हा तो मान वर करून फक्त त्याच फळाचं कौतुक करायचा, त्याला पाणी घालायचा आणि त्याच्या रूपावर भाळायचा. पण त्याच झाडावर दुसरं फळही होतं, जे पानांच्या आडोशाला, खालच्या फांदीवर आणि सावलीत वाढत होतं. त्यामुळे हे थोडे हिरवे, सामान्य आणि दुर्लक्षित राहिलं होतं. बागेच्या मालकाने कधी त्याची दखल घेतली नाही, की कधी त्याला प्रेमाने कुरवाळलं नाही. कुटुंबात जसा तुझा दुजाभाव होतो, तसाच त्या फळाचाही तिथे होत होता. पण लेकरा, निसर्गाचा नियम आणि कर्माचा न्याय फार वेगळा असतो. एकदा त्या बागेत अचानक भयंकर वादळ आलं. विजा कडकडू लागल्या आणि वाऱ्याचा प्रचंड वेग वाढला. जे फळ शेंड्यावर खूप गर्वाने आणि अभिमानाने उंचावर डोलत होतं ना, ते थेट वाऱ्याच्या पहिल्याच झोक्यात झाडावरून खाली तुटून पडलं आणि चिखलात पडल्यामुळे ते पूर्णपणे सडून नष्ट झालं. पण जे फळ पानांच्या आडोशाला नम्रपणे खालच्या फांदीवर टिकून होतं, त्याला त्या पानांनी आणि फांद्यांनी वादळापासून वाचवलं. वादळ शांत झाल्यानंतर ते दुर्लक्षित फळ योग्य वेळी झाडावरच पिकलं आणि बागेतील सर्वात गोड आणि मौल्यवान फळ बनलं. माझ्या लाडक्या भक्ता, आज जर कुटुंबात तुला उंचावर ठेवलं नसेल, पैशांची वाटणी करताना किंवा मालमत्तेचा हिस्सा देताना तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर स्वतःला कधीच कमनशिबी समजू नकोस. जे आज शेंड्यावर बसून पैशाचा माझ्यात उडत आहेत, ते त्यांना उडू दे. तू माझ्या आशीर्वादाच्या पानाच्या आडोशाला आहेस. हे कर्माचं वादळ एकदा येऊ दे, तू मग समजेल की मी तुला खाली का ठेवलं होतं. ज्यांना आज अहंकाराचा वारा लागलाय, ते पहिल्याच झटक्यात मातीत मिळतील आणि माझ्या या नम्र लेकराला मी संपूर्ण जगासमोर सर्वात गोड फळ म्हणून सिद्ध करून दाखवेन. तुझा वेळ अजून यायचा आहे. संयम ठेव. कुटुंबात मिळणाऱ्या दुजाभावावर मात करण्यासाठी आणि स्वामींच्या न्यायावर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ, मला तुमच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. आता तिसरे आणि नात्यांमधील कटुता मुळसकट संपवणारे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण ऐक. एक खूप मोठा आणि अनुभवी व्यापारी समुद्रातून प्रवास करत होता. आपल्यासोबत प्रवास करताना काही अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ हिरे घेऊन चालला होता. प्रवासादरम्यान समुद्रात भयंकर वादळ आलं आणि समुद्राच्या खऱ्या पाण्याचे तुषार उडून त्या हिऱ्यांवर मीठ, चिखल आणि घाण जमा झाली. ते हिरे इतके मातीने माखले की ते पूर्णपणे काळे, कुरूप आणि सामान्य दगडासारखे दिसू लागले. व्यापाराच्या तरुण मुलाला वाटलं की हे आता निरुपयोगी सामान्य दगड झाले आहेत, याची काहीच किंमत उरलेली नाही. म्हणून त्याने ते हिरे समुद्रात फेकून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या वृद्ध व्यापाराने त्याचा हात धरला आणि त्याला रोखले. तो म्हणाला, बाळा, वरची घाण आणि चिखल पाहून हिऱ्याची मूळ किंमत कधीच ठरवू नकोस. हे हिरे आतून अजूनही तसेच आहेत. याला फक्त स्वच्छ पाण्याची आणि थोड्या संयमाची गरज आहे.
व्यापाऱ्याने ते हिरे घरी नेऊन शुद्ध गंगाजलात धुवून काढले आणि ते पुन्हा पूर्वीसारखे चमकदार आणि मौल्यवान दिसू लागले. माझ्या भक्ता, आज कुटुंबातील भांडणांमुळे, सासू सुनेंच्या टोमण्यांमुळे, जावांच्या हेव्यादाव्यामुळे किंवा भावाभावांच्या वादांमुळे तुझ्या नात्यांवर जी कटुतेची आणि क्रोधाची घाण जमा झाली आहे ना, ती पाहून स्वतःचं मन कधीच मलिन होऊ देऊ नकोस. लोक तुला खोटं ठरवतील, तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुझा आत्मा मलिन होऊ देऊ नकोस. नाती बदलतील किंवा सुधारतील, पण तू तुझा प्रामाणिकपणा सोडू नकोस. तू तो मौल्यवान हिरा आहेस, ज्याला या जगाने जरी कचरा समजून फेकण्याचा प्रयत्न केला तरी तुझा हा बाप तुला कधीच फेकू देणार नाही. मी तुला माझ्या भक्तीच्या शुद्ध पाण्याने धुवून पुन्हा एकदा या जगासमोर असा चमकदार बनवणार आहे की तुझी किंमत करायला लायकी कोणाचीच राहणार नाही. घरच्यांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला सांभाळून घ्या. त्यामुळे लेकरा, आता रडणे आणि स्वतःचे नशीब धुणे पूर्णपणे बंद कर. ज्या कुटुंबाने तुला हिस्सा दिला नाही, ज्या भावा बहिणींनी पैशासाठी तुला परक केलं, ज्यांच्यासमोर आशेने हात पसरू नकोस. तुझी खरी श्रीमंती या पैशात किंवा जमिनीच्या तुकड्यात नाही, तर तुझ्या मनाच्या समाधानात आणि या स्वामींच्या अखंड आशीर्वादात आहे. घरात कितीही भांडणे असू दे, सासूसुनेचे वाद असू दे, तू स्वतःला त्या वादाच्या आगीपासून अलिप्त ठेव. जेव्हा तू शांत राहून निरपेक्ष भावनेने केवळ तुझे कर्तव्य पार पाडतोस, तेव्हा कौटुंबिक न्यायाचे सुदर्शन चक्र मी स्वतः हातामध्ये घेतो. आज जे तुला आपल्या रक्ताचे असूनही परक मानत आहेत, त्यांना एक दिवस तुझ्या नावाने स्वतःची ओळख सांगावी लागेल. अशी राजासारखी परिस्थिती मी तुझ्या आयुष्यात निर्माण करेन. हा स्वामी समर्थाचा माझा शब्द आहे. स्वामींच्या या कौटुंबिक न्यायावर आणि वचनावर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. लक्षात ठेव माझ्या लाडक्या बाळा, रक्ताच्या नात्यांपेक्षा विश्वासाचे आणि भक्तीचे नातं नेहमी श्रेष्ठ असतं. आजचा हा घरातील कठीण काळ हा मानसिक छळ कायमचा नाही आहे. जेव्हा जेव्हा तुला घरात कोंडमारा झाल्यासारखं वाटेल, जेव्हा जेव्हा तुला डोळ्यात अश्रूत येतील आणि वाटेल की या जगात आपलं कोणीच नाही, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर, छातीवर हात ठेव. माझा हा महामंत्र श्वासाश्वासात जपायला सुरुवात कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला मनापासून वाटत असेल की स्वामींनी तुझ्या संपूर्ण कुटुंबात सुख, शांतता आणि न्याय आणावा, तर कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा राहू द्या. बाळा, तू नेहमी देवाच्या गाभाऱ्यात उभं राहून अश्रू ढाळत विचारत करतोस ना, की ज्यांनी माझं मी मानलं त्यांनीच माझ्या हक्काचा घास का हिरावून घेतला. मी तर कोणाची वाईट चिंतले नाही, मग मलाच का ही हातबलता आणि अपमान सहन करावा लागत आहे. पण भक्ता, विसरू नकोस की जमिनीचा किंवा पैशाचा हिस्सा हिरावून घेणारी ही माणसं केवळ माणसाच्या न्यायाला जिंकू शकतात, माझ्या दरबारात नाही. जेव्हा जेव्हा रक्ताची माणसं स्वार्थापायी अंध होऊन एखाद्या निष्पाप जीवावर अन्याय करतात, तेव्हा निसर्गाच्या खात्यात त्यांच्या विनाशाची नोंद आत्ता सुरू होते. ज्या संपत्तीतून, ज्या घरातून त्यांनी तुला डावललं आहे, ती संपत्ती त्यांना कधीच सुख, समाधान आणि शांतता येऊ देणार नाही. पैशाची ढीग असतील, त्यांच्याकडे सुखाची साधनं असतील, पण त्यांच्या मनात चाललेली अंतर्गत भांडणं आणि भीती मी आत्ताच वाढवून ठेवली आहे. जे आज तुझ्या हातबलतेवर हसत आहेत त्यांना हसू दे. कर्माचा फेरा जेव्हा उलटा फिरतो ना, तेव्हा आज राजा म्हणून मिरवणारे उद्या रंकाच्या जागेवर येऊन उभा राहतात. तुझा हा बाप जेव्हा न्याय करतो तेव्हा तो जगाला दाखवण्यासाठी नसतो, तर तो थेट अन्यायाची मूळ उपटून काढण्यासाठी असतो. चला, आता डोळे पुस आणि खचून जाणे बंद कर. स्वतःला कधीच अनाथ आणि एकटे समजू नकोस. त्यांनी तुला घराबाहेर काढले असेल किंवा तुझा मान राखला नसेल, पण मी तुला माझ्या हृदयात स्थान दिले आहे. या जगातील कोणत्याही नश्वर संपत्तीपेक्षा माझ्या आशीर्वादाचे वैभव लाखपटीने मोठे आहे. आज जे तुला कवडीमोल समजत आहेत त्यांना एक दिवस तुझ्या सावलीचा आसरा घ्यावा लागेल. असा काळ मी स्वतः तुझ्या आयुष्यात आणणार आहे. जेव्हा जेव्हा तुला रात्री घरातील त्रासामुळे झोप येणार नाही, मनाचा कोंडीमारा होईल, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि पूर्ण विश्वासाने माझ्या या वचनाचे स्मरण कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक मंत्र नाही, तर या विश्वाच्या जनकाचे तुला दिलेले अंतिम वचन आहे. मी कालही तुझ्यासोबत होतो, आजही आहे आणि अनंत काळापर्यंत तुझा हात पकडून उभा राहीन. जर तुम्हाला स्वामींच्या या अंतिम न्यायावर आणि वचनावर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी, मी माझा संपूर्ण भार तुमच्या चरणावर अर्पण करत आहे. आणि हो, जर तुम्ही स्वामींचे सच्चे निष्ठावंत भक्त आहात आणि कुटुंबात सुखशांती हवी असेल
तर आपल्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि उद्याचा दिव्य संदेशाची वाट पहा. आता निर्धास्त हो, मनातली सर्व भीती काढून टाक आणि एका नव्या तेजाने उद्याच्या दिवसाची सुरुवात कर. तुझा विजय निश्चित आहे, कारण तुझ्या मागे स्वतः स्वामी समर्थ उभे आहेत. भिऊ